नमस्कार, फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज मी बनवला तब्बल 42 किलो तांदळाचा मस्त चमचमीत असा मसाला पुलाव। एवढा पुलाव का, कोणासाठी, कशासाठी बनवला, सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओमध्ये भेटतील। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। हे बघा, सर्व मुलं इथे जेवायला बसली आहेत आणि सर्व काही ऐन वेळेवर ठरलं। रात्रीच्या 12 ते 12:30 वाजता हा माझा पुलाव बनवून तयार झाला आणि रात्री 2 वाजता ही मुलं इथे जेवण करतायत। अगदी पोट भरून आणि मस्त मनसोक्त खातायत। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला समाधान वाटले। जर तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 42 किलो तांदळाचा हा पुलाव बनवते, त्यासाठी अगदी अचूक प्रमाण व्हिडिओमध्ये सांगितले। तुम्हाला सुद्धा जर कधी यापेक्षा कमी किंवा याच्याहून जास्त सुद्धा बनवायचा असेल पुलाव तर तुम्ही ह्या पद्धतीने हे प्रमाण घेऊन पुलाव बनवू शकता। अगदी परफेक्ट तयार होईल। मी इथे 5 लिटर इतके तेल घेतले, त्यामध्ये 250 ग्रॅम जिरे घातले व 150 ग्रॅम तेजपान घातले। आता हे जिरे आणि तेजपान छान फुलेपर्यंत मी इथे परतवून घेते। मी हा मसाला पुलाव मुलांसाठी बनवते, त्यामुळे जास्त प्रमाणात खडे मसाले वापरलेली नाहीत। आता इथे कांदे उभे चिरून घेतले, त्यामध्ये टाकून घेते। टोटल 12 ते 13 किलो इतकी कांदे मी इथे चिरून घेतली। तर ही मुलं कुठली होती? महान सती अनुसहेचं माहेर, श्री दत्तप्रभूंचं आजोळ म्हणून ओळखलं जाणारं करंजी हे देवस्थान नाशिक जवळील दिंडोरीजवळ वणीकडे जाताना हे आश्रम लागते। महर्षी कर्दम मुनी आश्रम म्हणून सुद्धा हे आश्रम ओळखलं जातं। तिथे हे श्री गुरुदेव दत्तांची पद्मासनात बसलेली मूर्ती आहे। त्या आश्रमातली ही मुलं होती आणि त्यांच्यासाठी हा मसाला पुलाव आज मी इथे बनवते। आता आपला कांदा छान परतवून झाला, यामध्ये घालायचा आता आलं लसूण पेस्ट। मी 250 ग्रॅम इतके आलं लसूण बारीक वाटून घेतले, ते यामध्ये टाकून घेते। दोन्ही मिळून 250 ग्रॅम आलं आणि लसूण। आता आलं लसूण सुद्धा 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगलं परतवून घ्यायचं। आता यात घालूयात बटाटा। बटाटा मी इथे अशा प्रकारे चिरून घेतलाय, खूप जास्त बारीक सुद्धा चिरायचा नाही। अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आणि टोटल 6 किलो इतके बटाटे मी इथे घेतलेत। बटाट्याचे वरचे साल काढून अशा प्रकारे मोठ्या फोडी करून बटाटा चिरून घेतला, तोही चांगला परतवून घ्यायचा। बटाटा थोडंसं परतवून झाल्यानंतर आता यामध्ये घालूयात गाजर। 2.5 किलो इतके गाजर वरचे साल काढून तेही अशा प्रकारे मोठे मोठे काप करून घेतले, ते यामध्ये टाकून घेऊयात। सोबतच 2.5 किलो इतके वाटाणे घेतले, तेही मी ते टाकून घेतले। जर तुम्हाला यामध्ये खडे मसाले घालायचे असतील तर तुम्ही 20 ग्रॅम इतकी दालचिनी आणि 10 ग्रॅम इतकी काळी मिरी यामध्ये घालू शकतात। मी मुलांच्या हिशोबाने बनवते, त्यामुळे जास्त तिखट व्हायला नको म्हणून मी यामध्ये खडे मसाले घातलेले नाहीत। मी शेवटी यामध्ये बिर्याणी मसाला मिक्स करणार आहे, त्यामुळे त्याला छान टेस्ट येईल। आता 2.5 किलो इतके टोमॅटो अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडी करून तेही यात टाकून घेतले। टोमॅटो घातल्यानंतर आता त्यावर मी इथे मीठ घालून घेते। मीठ घातल्याने टोमॅटो पटकन शिजला जाईल आणि सर्व भाज्यांना देखील मीठ हे लागले जाईल। तर सुरुवातीला तुम्ही किती मीठ घालतायत हे लक्षात ठेवा, म्हणजे नंतर फोडणीच्या वेळेस आपण मीठ घालू शकतो त्या अंदाजाने। आता मीठ घातल्यानंतर छान 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी इथे हे व्यवस्थित परतवून घेतलं। टोमॅटो छान इथे मॅश झालाय। आता यामध्ये मी मसाले घालते। 250 ग्रॅम मी इथे लाल तिखट घेतले, ते इथे टाकून घेते। त्यानंतर 100 ग्रॅम हळद, 100 ग्रॅम धना पावडर, आता हा मसाला सुद्धा छान 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे। मस्त तेल सुटेपर्यंत मी इथे हे मसाले सुद्धा व्यवस्थित परतवून घेतले। बघू शकता छान असं तेल इथे मसाल्यांना सुटले। आता यात घालायचा बिर्याणी मसाला। 150 ग्रॅम मी इथे बिर्याणी मसाला घातलाय, याने पुलावाला छान टेस्ट येईल। मी खडे मसाले जास्त न वापरल्यामुळे 150 ग्रॅम इतका इथे हा बिर्याणी मसाला घातलाय। तर व्यवस्थित परतवून घेते।
छानच सर्व मसाले आता व्यवस्थित परतले गेलेत। आता यामध्ये घालायचे 2 किलो इतके दही। दही घातल्याने छान मोकळा आणि सुटसुटीत असा हा पुलाव तयार होईल आणि पुलावला टेस्टसुद्धा अप्रतिम येईल। फक्त दही घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅस हा अगदी कमी करायचा, जास्त फुल आचेवर गॅस ठेवायचा नाही। गॅस मंद करून त्यामध्ये मी 2 किलो इतके दही घातले। आता हे दही सुद्धा अगदी पटापट व्यवस्थित यामध्ये मी इथे मिक्स करून घेते। छान 7 ते 8 मिनिटं हे मसाले छान आपले इथे परतवून झाले आणि मस्त असे तेल त्याला सुटले, बघू शकता तुम्ही। आता जेव्हा तुम्ही भाज्या कट करायला बसता तेव्हाच गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी छान गरम करून घ्यायचं। त्यानंतर फोडणी द्यायला सुरुवात करायची आणि ते गरम केलेले पाणी आता या फोडणीमध्ये घालायचं। गरम पाणी घातल्यामुळे पटकन आपला हा पुलाव तयार होईल आणि त्याला चव सुद्धा छान येईल। आता ते पाणी किती घालायचे, जर तुम्ही माझा आता इथे 42 किलो इतका पुलाव होता, तुम्ही कुठल्याही एका भांड्याने, आता मी इथे हे पातेले घेतले, त्या पातेल्याने मोजून 6 पातेले इतके इथे पाणी घातले आणि त्याच पातेल्याने मी तांदूळ सुद्धा मोजून घेतला, तर 3 पातेले इतके हा तांदूळ आला। म्हणजे जेवढा तुम्ही तांदूळ घेतला त्याच्या डबल यामध्ये पाणी घालायचे। तांदूळ मी आता दुसऱ्या पातेल्यात छान धुवून घेतला, तो आता इथे काढून घेते आणि मोजून त्याच पातेल्यामध्ये घालते, म्हणजे अगदी परफेक्ट आपल्याला त्याचे माप येईल। आता इथे मिश्रणाला छान उकळी आली, मस्त दणकून अशी खळखळून उकळी येऊ द्यायची, त्यानंतरच यामध्ये तांदूळ घालायचा। आता 6 पातेले पाणी आणि अगदी थोडेसे अर्ध्यालाही कमी असे थोडे पाणी यामध्ये मी जास्त घातले होते आणि त्यानंतर आता हा सर्व तांदूळ मी इथे टाकून घेते। 3 पातेले इतके तांदूळ आता हा पूर्ण इथे बसलाय, तो यामध्ये मी टाकून घेतला। आता चवीपुरते यामध्ये मीठ टाकून घ्यायचे। वजनी प्रमाण मिठाचे म्हणाल तर जे सुरुवातीला आपण टोमॅटो शिजवताना मीठ घातले होते ते आणि आत्ताचे मीठ असे टोटल 1.5 किलो इतके मीठ मी या पुलावामध्ये घातले। आता हे छान मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं, व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे। आता हे मिक्स करताना होती माझी आता खरी कसरत, ते काही माझ्याने आता हलत नव्हतं। मग शेवटी मिस्टरांना सांगितले, त्यांनी छान तळापासून एकदा व्यवस्थित इथे मिक्स करून दिले। आता छान त्याला उकळी आली आणि व्यवस्थित मिक्स सुद्धा झाले। आता गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि त्यावर आता झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी छान शिजवून घेऊयात। एक 15 मिनिटांनी मी ते झाकण काढून बघितले। आता पुन्हा एकदा व्यवस्थित हे त्यांनीच हलवून दिले। तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये घातली मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर। सर्व बाजूंनी मी इथे कोथिंबीर टाकून घेतली। आता पुन्हा तसंच त्यावर झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम आता अगदी कमी करायची आणि झाकण ठेवून याला छान 10 मिनिटं व्यवस्थित वाफ येऊ द्यायची। एक 10 मिनिटांनी मी इथे झाकण काढून घेतले आणि एकदा हलवून दाखवते। मस्त चमचमीत असा अगदी परफेक्ट मसाला पुलाव आपला इथे तयार झालाय। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशाच चमचमीत झणझणीत साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।